वेलकम टू अनादर मिनी ब्लॉग. मंडळी, मी आज तुमच्याबरोबर गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ शेअर करते आहे की मी गुरुपौर्णिमा कशी सेलिब्रेट केली. दरवर्षीप्रमाणे नाही केली. माझ्या गार्डनमध्ये खूप सुंदर फुलं आली आहेत आणि याचं सगळं श्रेय अर्जुनला जातं. गुरुपौर्णिमे होती, म्हणजे पौर्णिमा होती, तर मी त्या दिवशी शंकर महाराजांच्या मठामध्ये गेले होते सकाळी 8:30 वाजता. डुग्गू झोपला होता आणि तुम्हाला माहिती आहे तर डुग्गूची जी तब्येत आहे ती खूप खराब आहे. संडेपासून त्याला खूप कफ झालाय, खोकला झालाय. त्याच्यामुळे ना मी पटकन तो झोपलाय तोपर्यंत जाऊन आले होते. खूप जास्त गर्दी होती, पण मी तुम्हाला सांगू, एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, म्हणजे मनाला शांती मिळती. जे काही तुमचे विचार असतील, टेन्शन असेल, तिथं थोड्या वेळासाठी का होईना, क्षणभरासाठी का आपण विसरून जातो तिथल्या त्या वातावरणामुळे, तिथले जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्याच्यामुळे. खूप छान वाटलं मला सुद्धा मठामध्ये जाऊन. तिथं शूटिंग अलाउड नाही आहे, पण जितकं मला घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. तर मी 11 पौर्णिमा करते शंकर महाराजांच्या मठाच्या. तर ती माझी सेकंड पौर्णिमा होती. अनुभव नक्की कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि तिथं पालखीचं दर्शन पण झालं. त्यानंतर मला लगेच येऊन डुगूला परत डॉक्टरांकडे व्हिजिटसाठी घेऊन जायचं होतं. आणि डॉक्टरांच्या इथं तुम्हाला माहीतच असेल, याच्या आधी जर तुम्ही माझे व्लॉग बघत असाल तर इथं छोटंसं असं प्लेग्राऊंड केलेलं आहे डॉक्टरांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये. तर परत एकदा व्हिजिटला गेलो होतो आम्ही. तर त्यांनी मेडिसिन्स चेंज करून दिलेत. स्टील अजून पण आराम मिळालेला नाही आहे. बघूया आता. मी इतकी सिंपल पूजा केली होती. रसमलाई आणली होती, वांग्याचे काप आणि वरण भात, इतका साधा सिंपल स्वयंपाक केला होता त्या दिवशी. आणि पूजा मी काहीच मांडली नव्हती. खरंच याचं दुःख आहे, पण मला जमलंच नाही, पॉसिबलच झालं नाही. डुग्गूला खूप जास्त त्रास होत होता, त्यामुळे घेऊन बसावं लागत होतं. पण स्वामी सगळं समजून घेतील आणि त्याला नेब्युलाइज करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. तर असा होता माझा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही गुरुपौर्णिमेला काय केलं हेही कमेंट करून सांगा. थँक्यू.